रोज जेवणाक ना भात म्हणजे आमटी इली, भाकरी चपाती म्हणजे भाजी इली. काय करायचं ह्यो प्रश्न असताना आज करतोय मी चिटकेची भाजी. एक कढई घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे बारीक चिरून कांदा, उभी चिरून मिरची. साधी सोपी पण चविष्ट लागतं, अशी करून बघा. वरतून घातलं आहे हळद, परतून झाल्यावर चिटकी घातलं ही चिरून घेतलं ही बाजारी मिळतात तेव. बारीक चिरून बटाटो. नुसती चिटकीची ना गावठी असली तर ती बरी लागता, ही जरा उग्र लागता हो, त्यामुळे जरा बटाटो त्याच्यात घालूचो लागतं. चवीपुरता मीठ आणि किंचितसं गूळ. उग्र असल्या कारणानं गूळ घातलाच ना की उग्रटपणा कमी होतं. जरा गरम पाणी घालायचं आणि वाफेर शिजवून घ्यायची. चपाती भाकरीवर एकदम भारी लागतं. व्यवस्थित बटाटो शिजलो, पाणी आटला की भरपूरसा खोबरा घाला. थोडी लोकं शेंगदाण्याचा कूट घालतात, पण आपल्याक शेंगदाण्याचा कूट मोजक्याच भाजयेंका घालूची सवय आहे कोकणात. आमच्याकडे भरपूर माड असल्या कारणान नारळ पण भरपूर, आता तसे महाग झालेत तरी पण भाजयेक होय ते आम्ही घालतलोच. वरसून घातलं आहे भरपूरसा खोबरा. अशी भाजी करा, खावा, अप्रतिम चव येता. आवडतली तुमकां आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.